दुर्रीतिर्री एक्का राहुल नार्वेकर टिंब टिंब. तुम्हाला माहिती सुज्ञेत तुम्ही. पाऊस पडला गारांचा राहुल नार्वेकर टिंब टिंबचा. हे पण टिंब टिंब काय तुम्हाला चांगलं माहिती. आणि मी हे का म्हणत आहे तर सोशल मीडियामध्ये समाज माध्यमांमध्ये कालपासून मी फिरत आहे आणि अशा प्रकारच्या सर्व घोषणा मी वेगवेगळ्या पोस्टच्या द्वारे समाज माध्यमांवरती पाहत आहे. परंतु मित्रांनो, नार्वेकरच्या राहुल विरोधात हे जे काही पोस्ट पडत आहेत, लोक बोलत आहेत, तर यामध्ये मला नार्वेकरच्या राहुलची खरंच कीव करावीशी वाटते. आणि तुम्हाला सर्वांना देखील माझी विनंती आहे की कृपया नार्वेकरच्या राहुलवर अजिबात चिडू नका. व तुम्हाला आश्चर्य वाटेल की नार्वेकरच्या राहुलवर नक्की का चिडायचं नाही. कारण शिवसेनेचे जे आमदार अपात्रता प्रकरण होतं, जे एवढे महिने प्रलंबित ठेवलं, जर अपात्रच करायचे नव्हते तर एवढे महिने लांबवलं का, असं देखील अनेक जण प्रश्न विचारत आहेत. परंतु नार्वेकरचा राहुल हा बिचारा जे दावणीला बांधलेल्या बैलाप्रमाणे जे देशामध्ये भाजपचे अनेक नेते काम करतात त्यापैकी तो एक आहे. आणि मग जेव्हा देशामधील एकंदरीत परिस्थिती पाहतो तेव्हा मला असं वाटतं की नार्वेकरच्या राहुलवर कृपया कोणीही चिडलं नाही पाहिजे. कारण मित्रांनो, तुम्ही पहा की ज्या पद्धतीने 2 गुजराती रंगा बिल्ला हे दिल्लीमध्ये काम करत आहेत, त्यावरून मग ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपच्या सत्ता आहेत त्या त्या राज्यामधील पोलिसी यंत्रणा ही फक्त विरोधकांना टिपण्यासाठीच वापरण्यात येत आहे. अगदी महाराष्ट्रातलंच उदाहरण घ्या. गृह मंत्रालय फडणवीसकडे आहे आणि फक्त विरोधकांवर गंभीर गुन्हे दाखल करणं आणि भाजपच्या किंवा सरकारमधील लोकांना संरक्षण देणं हेच काम पोलिसी यंत्रणेमार्फत महाराष्ट्रामध्ये होत असल्याचं दिसतं. आणि मग असं धोरण जेव्हा भाजप राबवत आहे तेव्हा मग राहुल नार्वेकरचा राहुल्या तर एकदम चिल्लर माणूस आहे. आणि हे फक्त महाराष्ट्रात घडतंय का, तर अजिबात नाही. ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, मग ते उत्तर प्रदेश घ्या, ते आता राजस्थान मध्य प्रदेश घ्या, ते गुजरात घ्या किंवा अन्य कोणतंही राज्य घ्या जिथं भाजपची सत्ता आहे. मग हे झालं पोलिसी यंत्रणेच्या बाबत. मग दुसरं घ्या केंद्रीय एजन्स्यांच्या बाबतीत. मग ज्यामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचे जे अधिकारी आहेत हे तर घाणीला झोपलेल्या बायलासारखं काम करत आहेत. कारण जे भाजपचे नेते आहेत त्यांच्याकडे किती चिक्कार पैसा असला, त्यांचे किती घोटाळे सापडले, तरीही ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही भाजपच्या नेत्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. हो, डोक्यावरचे म्हणतोय मी, तुम्ही वेगळीकडे जाऊ नका. भाजपच्या नेत्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. आणि मग विरोधकांचे नसलेले प्रकरण उकरून काढतात. अनिल देशमुखांना जेलमध्ये घातलं म्हणले 100 कोटीची वसुली. कशी, तर ऐक्यू माहितीवर. बिचाराला 1.5 वर्ष जेलमध्ये घातलं ऐक्यू माहितीवर. तिकडे ते मनीष सिसोदिया, संजय सिंह असेच जेलमध्ये घातले, त्यांना तर जामीन बी नाही. संजय राऊतांना असंच जेलमध्ये घातलं. म्हणजे ज्या पद्धतीने सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हे सर्व काम करत आहेत, तर हे देखील घाणीले झुपलेल्या बैलासारखं काम करीत आहेत. अनेकांना आता प्रश्न पडलेला आहे, जनतेला देखील प्रश्न पडलेला आहे. मी जनतेत जातो, लोकांना बोलतो, न्यायालय देखील निष्पक्ष राहिले आहेत का, याबाबत देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण राहुल गांधीचं ते मोदी चोर, मोदी नावाचे आडनावाचे लोक चोर कसे असतात, ते प्रकरण कधीच होतं, कधी काढलं, कधी त्याला शिक्षा सुनावली, बरोबर 2 वर्षाची शिक्षा सुनावली, खासदारकी कशी घालविली. म्हणजे हे जर पाहिलं सगळं तर न्यायालय देखील निष्पक्ष राहिले आहेत का, यावर मोठं प्रश्नचिन्ह तयार होतं.
आणि अशा पद्धतीने सर्व अनागोंदी कारभार हा देशामध्ये सुरू असताना आणि रंगाबिल्ला हुकुमशाही कारभार संपूर्ण देशामध्ये राबवत असताना जिथं देवेंद्र फडणवीस सारखा माणूस सुद्धा दावणीला जुंपलेल्या बैलासारखा फक्त गळ्यात पट्टा घालून दिल्लीवरून आदेश आला की बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणलं की उठायचं, अशा उठबशा काढीत असताना दिसतो, तेव्हा मग नार्वेकरचा राहुल तर चिल्लर माणूस आहे हो, त्याच्यावर का चिडायचं? त्याला बिचाऱ्याला त्याचं स्वतःच राजकीय करिअर, त्याला जी खुर्ची त्यांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे ती उभवायची आहे, टिकवायची आहे. आणि मग खर तर त्या नार्वेकरच्या राहुल कडून मला तर अजिबात अपेक्षा नव्हती. अनेकांनी म्हटले की नक्की काय होईल, कसं होईल. मी एकही व्हिडिओ यापूर्वी आमदार पात्र होणार का अपात्र होणार याच्यावर बनवला नव्हता. आणि त्याला कारणच तसं होतं की मला माहिती होतं हे असंच निकाल येणार आहे. कारण ज्या पद्धतीने सरकार पाडण्यात आलं, ज्या पद्धतीने तो किरीट सोमय्या हा भावना गवळी, आनंदराव अडसूळ, प्रताप सरनाईक, यामिनी यशवंत जाधव, त्यानंतर आणखी इतर जे नेते ह्यांच्या मागे फिरलं आणि आता ते सत्तेमध्येच आहेत. एकनाथ शिंदेचा पीए देव सचिन जोशी, त्याला ईडीची नोटीस दिली, त्यांनी कागदपत्र दिले, कितीतरी 2509 कोटीचा घोटाळा काय, अंधारातून दाब टाकला आणि मग लगेच तिकडे बाजूला करून घेतलं. म्हणजे हे सर्व जेव्हा गौड बंगाल बघतो तेव्हा मग भाजपला फक्त सत्ता प्रिय आहे आणि मग सत्तेसाठी वाटेल ते. हर्षवर्धन जाधव एकदा म्हणाले होते की हे राज्यातले भाजपचे किंवा मंत्रिपदासाठी भाजपचे नेते ह्यांच्या बायका अमित शहा तिकडे मोदींच्या खाली पाठवितात म्हणून. हर्षवर्धन जाधव संभाजीनगरचे ते असं म्हणले होते, त्यांचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे, तुम्ही म्हणताना नसता काय बोलायले. तर असं काही नाही, मी माझ्या मनचं काही बोलत नाहीये, तर असं बोललेले. म्हणजे इतकी सगळी अनागोंदी भाजपमध्ये माजलेली आहे, इतकी सर्व हुकुमशाही भाजपमध्ये माजलेली आहे. जर रंगाबिल्लाने खरंच भाजपच्या एखाद्या नेत्याच्या पत्नीला जर बोलवून घेतलं बंगल्यावर तर त्या नेत्यामध्ये हिंमत नाही की रंगाबिल्लाचा विरोध करावा. इतके लाल चाटू, इतके गुलाम आणि इतके त्या सत्तेसाठी हपापलेले हे खालचे लोक बनलेले आहेत. आणि मग त्यामुळं नार्वेकरच्या राहुलवर मला खरंच कीव येते आणि त्यामुळं दुर्री तिर्री एक्का राहुल नार्वेकर टिंब टिंब असं कृपया कुणी लिहू नका. पाऊस पडला गारांचा राहुल नार्वेकर टिंब टिंबचा कृपया असं कोणी लिहू नका. कारण त्याला देखील सर्व त्याची खुर्ची उभवायची आहे. तो देखील गळात पट्टा बांधलेला रंगाबिल्लाच्या अनेक बैलांपैकी एक बैल आहे दावणीला बांधलेला असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. त्यामुळे कृपया सर्व वस्तुस्थिती समजून घ्या आणि मग व्यक्त व्हा. नार्वेकरच्या राहुलवर कृपया दया करा. मित्रांनो, माझ्या या विश्लेषणाविषयी तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.